नमस्कार. श्री स्वामी समर्थ. लवकरच श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येत आहे. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडे ठेवा, इतर लोकांकडे नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर स्वामी सांभाळतील आणि मार्ग दाखवतील. अशक्य ही शक्य करतील स्वामी. येत्या 26 एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि या दिवशी जर आपण काही सेवा केल्या, काही उपाय केले तर ते खूप आणि खूपच प्रभावशाली आणि प्रेरणादायी ठरत असतात. कारण या काळामध्ये दत्त तत्व आणि स्वामी तत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं. त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो. या काळामध्ये कोणी स्वामी चरित्र सारामृत पारायण करतं, तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असतं, कोणी स्वामी समर्थ महाराजांचा जप करत असतात. प्रत्येक जण हा प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार सेवा करत असतात. आपण स्वामींची कोणतीही एक सेवा केली तर नक्कीच स्वामी आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत, जे आपल्याला हवे आहे ते नक्कीच मिळवून देतील. तर ही सेवा तुम्ही 7 दिवसाची करू शकता किंवा तुम्ही आजपासूनच ही सेवा करायला सुरुवात करा. तर स्वामींची अशी कोणती सेवा आहे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर ही सेवा तुम्ही 7 दिवसाची करू शकता. तर ही सेवा तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये किंवा घरी सुद्धा ही सेवा करू शकता. ही सेवा पुरुष, महिला त्याचप्रमाणे शिकणारी मुली सुद्धा करू शकतात. तुम्ही ही सेवा सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता, जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता. फक्त 12 ते 12:30 या काळामध्ये ही सेवा करायची नाही, कारण हा काळ श्री स्वामी समर्थांच्या भिक्षेचा काळ असतो. तर स्वामींच्या या सेवेमध्ये आपल्याला अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचे स्तोत्र वाचायचे आहे. त्याचप्रमाणे तुम्ही श्री स्वामी समर्थांचा 1 माळ तरी जप करायचा आहे किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थांचे पारायण सुद्धा करू शकता. तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करू शकता किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थांचे चरित्र सारामृत सुद्धा वाचू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही श्री स्वामी समर्थांचा रोज सकाळी किंवा संध्याकाळी तारक मंत्र म्हणू शकता. तुम्ही यातील कोणतीही एक सेवा 7 दिवसामध्ये करायची आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या सगळ्या सेवा सुद्धा करू शकता. बघा, तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे. बघा, श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ स्तोत्र जरी नुसते वाचले तरी सुद्धा श्री स्वामी समर्थ तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या मनोकामना आहेत त्या नक्कीच पूर्ण करतील. परंतु तुम्ही जी काही सेवा कराल, जी काही भक्ती कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे. बघा, ह्या अतिशय सोप्या सेवा आहेत, त्यामुळे तुम्ही नक्कीच या सेवा करू शकाल. तर अशा प्रकारे स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त आपल्याला काही विशेष सेवा करायच्या आहेत. तुम्हीही स्वामी भक्त असाल तर आवर्जून ह्या सेवा करायला विसरू नका. ही सांगितलेली संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.